नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात ही किचनपासूनच होते. म्हणजे प्रत्येक गृहिणीची दिवसाची सुरुवात ही किचनपासूनच होत असेल. तर सकाळच्या इथे चाललेली होती स्वयंपाकाची तयारी आणि आज जीविकाला स्कूलला सुट्टी होती, त्याच्यामुळे टिफिनचं असं फारसं काही टेन्शन नव्हतं. त्याच्यामुळे सकाळची कामं जी आहेत तर ती नेहमीपेक्षा थोडीशी जी आहे तर ती आज माझी रिलॅक्समध्येच होती. कारण की आज धुलीवंदनाचा दिवस होता आणि आज ग्रहणसुद्धा होतं. त्याच्यामुळे मग असं म्हणत होते की लहान मुलांना सकाळी काही बाहेर वगैरे काढायचं नाही. 10 ते 11च्या नंतरनं असा काहीतरी टायमिंग होता. तर मग आता म्हटलं जीविकाला तर खेळायची खूप जास्त इच्छा होती कलर, म्हणून मग म्हटलं जे काही आहे तिचं खेळणं वगैरे तर तिला मी सांगितलं होतं की सकाळी थोडीशी लवकर उठ आणि 8-9 वाजेपर्यंत तुला जेवढं काही कलर वगैरे खेळून घ्यायचं आहे तेवढा खेळून घे. त्यानंतरनं मग मला माझी बाकीची जी काही कामं आहेत तर मग ती सुद्धा माझी आवरायचं इथे सुरू होतं. आता सतत तिला ना खिडकीमधून असं पाहावं लागत होतं की ती कशी खेळतीये किंवा व्यवस्थित खेळतीये का. मुलं वगैरे कसं एकत्र आली की मग त्यांची मज्जा मस्ती सुरू होते आणि मस्तीमध्ये कोणाला काही दुखापत होऊ नये याची जास्त मला भीती वाटत असते. त्यामुळे माझं नेहमी किचनमधून तिच्याकडेच लक्ष होतं की ती व्यवस्थित खेळते की नाही म्हणून. आता म्हटलं चला तोपर्यंत आपण आपली जी काही थोडीफार कामं आहेत तर ती आवरून घेऊयात. आता इथे स्वयंपाकसुद्धा माझा सुरू होता. तर इथे ना मी फ्लावरची जी भाजी आहे तर ती टाकलेली होती. आता दरवेळेस ना मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने फ्लावरची जी भाजी आहे ना तर ती बनवत असते. पण मध्यंतरी जेव्हा मम्मी माझ्याकडे आलेली होती ना तेव्हा मम्मीने छान अशी फ्लावरची भाजी जी आहे तर ती तिच्या पद्धतीने तिने बनवलेली होती आणि मग ती भाजी इतकी छान लागत होती. अगदी साधे सिंपल पद्धतीनेच बनवलेली होती पण तिची टेस्ट खूप जास्त छान लागत होती. म्हणून मग यावेळेस मी सुद्धा त्याच पद्धतीने भाजी जी आहे ती बनवलेली होती. म्हटलं आपण सुद्धा अशीच भाजी ट्राय करूयात आणि सगळ्यांना ती जास्त आवडलेली सुद्धा होती. तर मग म्हटलं चला पटकन अशा पद्धतीने आपण भाजी जी आहे ती बनवून घेऊयात. अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली होती आणि त्याची टेस्टसुद्धा खूप जास्त छान होती. आता ज्या पद्धतीने मी बनवते ना त्या पद्धतीमध्ये माझा वेळ खूप जास्त जातो आणि ही अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनते, शिवाय छानसुद्धा बनते. म्हणून म्हटलं चला अशाच पद्धतीने आपण ट्राय करायची. आणि ही जी लोखंडाची कढई आहे ना तर ती मी आमच्या गावचा ज्यावेळेस उरूस होता ना तर तेव्हा घेतलेली होती आणि अगदी 100 रुपयांमध्ये ही मला भेटलेली होती. पण तिची क्वालिटी खूप जास्त छान आहे आणि यामध्ये तुम्ही तळणाचे पदार्थ जे आहेत ना ते अगदी चांगल्या पद्धतीने तळू शकता. म्हणजे मला तर खूप जास्त आवडलेली होती. आता मी बऱ्याच दिवसांपासून माझं चाललेलं होतं की घ्यायचे पण मला ते काही जमत नव्हतं आणि यावेळेस मग मी ठरवलेलं होतं की उरसामध्ये गेल्यानंतर मी काय घेऊ की न घेऊ, पण ही एक गोष्ट माझ्याकडे असायलाच हवी. आणि आता कसं होतं स्टीलच्या कढईमध्ये वगैरे तळायचं वगैरे म्हटलं ना तर ते पूर्ण खालून करपून वगैरे गेल्यासारखी कढई होते आणि मग ते पाहताना सुद्धा इतकं काही व्यवस्थित वाटत नाही आणि पूर्ण त्याच्यावरती असे तेलाचे डाग राहतात. पण मग या या म्हणजे कढईमध्ये ज्यावेळेस मी सगळं तळण वगैरे केलेलं होतं ना तर खूप चांगल्या पद्धतीने तळून वगैरे होतं आणि कढई करपलेली जरी असेल तरीसुद्धा ती इतकी जास्त जाणून सुद्धा येत नाही. म्हणून म्हटलं चला यावेळेस आपण ट्राय करूयात, अशा पद्धतीची घेऊयात. आता ती घेतल्यानंतर मला असा प्रश्न होता की नक्की आहे का ती लोखंडाची, का उगाचच आपल्या त्यांनी दाखवण्यासाठी तिथं ठेवलेली आहे. म्हणून घरी आल्यानंतर सुद्धा मी व्यवस्थित आहे ते चेक करून घेतलं. कारण की अंधारामध्ये कसं एवढं घेतल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस काही समजून वगैरे येत नाही. पण व्यवस्थित कढई होती आणि आता मी ठरवले की नेक्स्ट टाईम ज्यावेळेस कधी उरसामध्ये मला असं भेटेल कुठे गेल्यानंतर त्यावेळेस मी थोडीशी मोठ्या साईजची सुद्धा एक घेणार आहे. कारण की याची क्वालिटी वगैरे सुद्धा खूप छान होती आणि अगदी कमी प्राईजमध्ये होती. आता कलर खेळण्याचा हा दिवस होता आणि सकाळी जीविकाने थोडासा कलर जो आहे तर तो चुकून ती घरामध्ये घेऊन आलेली होती. थोडासा इथे तिथे सुद्धा पडलेला होता. आता कोरडा कलर तो होता त्याच्यामुळे ते लगेचच क्लीनसुद्धा झालं. ओला कलर वगैरे जर असताना तर तो काही क्लीन झालेलाच नसता. तर मग म्हटलं चला आता सगळं सोफे वगैरे जे आहे ते झटकून घेऊयात. शेवटी काही झालं तरीसुद्धा आपल्याला क्लिनिंग ही करावीच लागते. मग दिवस तो कोणताही असो, सुट्टीचा असो किंवा मग आपला रेग्युलर दिवस जरी असला तरीसुद्धा सगळी क्लिनिंग आपल्याला करूनच घ्यावी लागते. आता फरशा वगैरे ज्या आहेत ना तर त्या मी सगळ्या शेवटी वगैरे क्लीन करून घेणार होते. कारण की अजून जीविकाची अंघोळ वगैरे सुद्धा झालेली नव्हती. म्हणून मग म्हटलं पूर्ण घरामध्ये कलर वगैरे होण्यापेक्षा पुन्हा आपल्याला तेच क्लीन करावं लागेल. म्हणून म्हटलं चला थोड्या वेळ आपण थांबूयात, तोपर्यंत आपली जी काही एक्स्ट्राची कामं आहेत
तर ती आवरून घेऊयात आणि मग सगळ्यात शेवटी फरशी वगैरे जी आहे तर ती मी क्लीन करून घेणार होते. आता आदल्या दिवशी आहेत ना तिच्या पप्पाने तिच्यासाठी ही जी पिचकारी असते ना पाण्याची तर ती आणलेली होती आणि ही मला असं वाटतं की इलेक्ट्रिक आहे, त्याच्यामुळे त्याला असं काही प्रेस वगैरे सुद्धा करावं लागत नाही. एकदा बटन ऑन केलं की पाणी जे आहे ते आपोआप वगैरे असं बाहेर येतं. अशा टाईपची काहीतरी ही पिचकारी त्यांनी आणलेली होती आणि आता हिला म्हटलं चला आता तिचं काल आदल्या दिवशी तिने हे सगळं खेळून घेतलेलं होतं पाणी आणि पाण्याचं थोडंसं प्रमाण कमी होतं, त्याच्यामुळे मग मी तिला म्हटलं की तू आपला कोरडा रंग जो आहे तो खेळ, जे की नॅचरल कलर असतात तेच आम्ही तिच्यासाठी आणलेले होते आणि त्यामध्ये काही केमिकलसुद्धा नव्हतं. आता पाणी आदल्या दिवशी तिने इतकं खेळलेलं होतं की दुसऱ्या दिवशी तिचं असं होतं की फक्त मला कलरच खेळायचा आहे आणि तिच्यासोबत मग 2-3 मुलंसुद्धा होती, त्याच्यामुळे मग तिनेसुद्धा खूप जास्त एन्जॉय केलं. नेहमी ती एकटीच असते, त्याच्यामुळे एकट्यामध्ये खेळण्यात इतकी जास्त काही मजा नसते. सगळी मुलं वगैरे सोबत असतील ना तर मग मुलांनासुद्धा खेळायला छान वाटतं आणि जेवढी जास्त मुलं असतील ना तेवढी जास्त एन्जॉयमेंटसुद्धा असते. मग सकाळीच तिला मी लवकर उठून बाहेर खेळण्यासाठी जे आहे ते पाठवलेलं होतं, कारण की 9-10 पर्यंत मग मी तिला सांगितलेलं होतं की तू घरामध्ये आल्यानंतर पुन्हा काही बाहेर वगैरे मग मी जाऊन देणार नाही, कारण की सध्याचं दिवसच तसा होता की सतत मोबाईलला, टीव्हीला हे सुरू होतं की मुलांना बाहेर पाठवायचं नाही, घरामध्येच ठेवायचं. त्याच्यामुळे मग ती सुद्धा सकाळी लवकर उठलेली होती, कारण की तिच्या आवडीचा सण होता होळी खेळायला, कलर खेळायला तिला खूप जास्त आवडतं. मग तिचं बाहेर जोपर्यंत खेळणं होतंय तोपर्यंत मग सगळी क्लिनिंगची कामं वगैरे आवरायला घेतली. आज मला बेडशीटसुद्धा चेंज करायची होती, कारण की 5-6 दिवस झाले बेडशीट वगैरे चेंजच केलेली नव्हती, कारण की पाणी जास्त नव्हतं. त्याच्यामुळे मग असं धुणं वगैरे सुद्धा मी जास्त काही काढत नाही. ज्या दिवशी पाण्याचं शॉर्टेज असतं ना त्या दिवशी आपली रेग्युलरच कपडे मशीनला लावून द्यायची. आता कधी पाण्याचा प्रॉब्लेम झाला ना मग एक्स्ट्राचे कपडे वगैरे काढायचे म्हटलं तर एकतर पाणी खूप जास्त लागतं, त्यामुळे मग असं असतं की ज्या दिवशी आपल्या इथे पाणी असेल ना त्याच दिवशी मग सगळं जे आहे ते मी कपडे वगैरे वॉश करण्यासाठी घेत असते. आणि सध्या पाणी थोडंसं कमी होतं, त्याच्यामुळे मग मी काही कपडे वगैरे काढली नव्हती. पण धुलीवंदनाच्या दिवशी पाणी वगैरे आम्हाला जे आहे ते आलेलं होतं, तर मग म्हटलं चला आता मशीनला जे आहे ते आज आपण थोडीशी कपडे वगैरे जरी लावली ना तरीसुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून मग मी बेडशीट वगैरे किंवा उशांचे जे कवर वगैरे असतात ना ते सुद्धा धुण्यासाठी काढलेले होते. आता कलर खेळायच्या नादात ती इतकी गुंतलेली होती की आदल्या दिवशीचं जे काही तिचं सगळं सामान होतं ना स्कूलवरून आल्यानंतर ते सगळं तिने तसंच ठेवलेलं होतं, कारण की स्कूलवरून आल्यानंतर पण ती लगेचच बाहेर खेळण्यासाठी गेली. संध्याकाळचे 6-7 वाजेपर्यंत तर तिचं खेळणं सुरू होतं आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा सकाळी उठल्यानंतर लगेचच ती बाहेर खेळायला गेली. मग ते सगळं तिच्या स्कूलचं आय कार्ड वगैरे किंवा केसांचे रबर, हेअर बेल्ट सगळं मी तिला एकाच जागेवरती ठेवायला सांगत असते, कारण की दुसऱ्या दिवशी मग सकाळी उठल्यानंतर खूप जास्त शोधाशोध आपली सुरू होती. त्याच्यामुळे तिला असं सांगितलेलंच आहे की स्कूलवरून आल्यानंतर सगळं इथे कम्प्युटरच्या टेबलवरती व्यवस्थित ठेवायचं. मग ते आय कार्ड असू देत किंवा मग हेअर बेल्ट, रबर, जे काही स्कूलचं आपलं सामान असतं ते सगळं तिथेच ठेवायचं, म्हणजे तिलासुद्धा ते व्यवस्थित घेता येतं. आता मुलांनी जर ते आपल्या हाताने ठेवलं असेल ना तर मग त्यांनासुद्धा माहिती असतं की ही गोष्ट आपण ठेवलेली आहे तर आपल्याला इथे भेटेल, आणि स्वतः ठेवलं की मग ते सापडतं सुद्धा. म्हणून मग तिला सगळं मी ते तिथेच ठेवायला लावत असते, जेणेकरून मी जरी सकाळी कामामध्ये असेल तरीसुद्धा ती ते तिच्या हाताने घेऊ शकते. हॉलची वगैरे साफसफाई केली आणि हा भांड्यांचा इतका सारा पसारा झालेला होता, कारण की जीविकानेत ना कलरसाठी बरीचशी भांडी जी आहे ती बाहेर नेलेली होती आणि तिचं असं असतं ना की मग जसं आपण टी व्हीवरती पाहतो की ते ताट भरून वगैरे कलर असतात, जसं की ते दाखवतात, तर त्याच पद्धतीने तिलासुद्धा सगळं ते मॅनेज करायचं होतं, तसंच सगळं तिला हवं होतं. त्यामुळे तिने बरेचसे प्लेट वगैरे सुद्धा बाहेर नेलेले होते, तर ते सुद्धा सगळं मी आतमध्ये घेऊन आलेले होते आणि मग हा एवढा सगळा असा भांड्यांचा पसारा झालेला होता. तर म्हटलं आधी भांडी वगैरे क्लीन करून घेऊयात आणि मग बाहेरची साफसफाई करूयात, कारण की आधी घरातच एवढा पसारा झालेला होता की तो आधी आवरून घ्यायचा होता. आणि मग बाहेर आल्यानंतर आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा मागच्या साईडला एवढा सगळा कलर मुलं खेळलेली होती ना की काही विचारायलाच नको. पूर्ण कंपाऊंडमध्ये कलरच कलर होता आणि नशीब की पाणीसुद्धा आज आलेलं होतं, त्याच्यामुळे मग मला क्लिनिंग करायला सुद्धा ते सोपं गेलं. आता पाणी जर नसतं ना आलं तर मग काही विचारायलाच नको, पूर्ण घरामध्ये सुद्धा कलरच झाला असता. तर इथे आहेत ना हे जे स्लायडिंग आहे ना तर त्याच्यावरती तिने सगळे ताटं वगैरे असं सजवून वगैरे ठेवलेले होते, ज्या की पद्धतीने आपल्याला मूवीमध्ये किंवा मग टी व्हीमध्ये दाखवतात की अशा पद्धतीचे ताटं भरून कलर वगैरे ठेवलेले असतात, त्या पद्धतीनेच तिने सगळं सजवून वगैरे ठेवलेलं होतं आणि ते खरंच दिसताना खूप छान दिसत होतं. पण माझ्याकडून सकाळी कामाच्या नादात ते व्हिडिओ वगैरे शूट करायचं राहून गेलं आणि मग म्हटलं आता चला जाऊ देत, आपली कामं जी आहेत म्हटलं ती आधी आवरून घेऊयात. आणि इथे बघा पोर्चमध्ये सुद्धा एवढा कलर वगैरे झालेला होता ना की काही विचारायलाच नको. पूर्ण कंपाऊंड मी आज सगळं धुवून काढलेलं होतं.
कारण की मुलांनी इतकं ते सगळं भरवलेलं होतं ना, की काही विचारायलाच नको. आता खरं तर त्यांनी पोर्चमध्ये सुद्धा ते कलर खेळतच बसले असते. पण ज्यावेळेस त्यांनी कलर खेळायला सुरुवात केली ना, मग त्याच वेळेस मी सांगितलं, की बाहेर कंपाऊंडमध्ये तुम्हाला काय खेळायचं तेवढं खेळा. फक्त आतमध्ये कलर वगैरे जास्त काही आणायचा नाही. आणि मग मुलंसुद्धा आपण सांगितलं, की मग ऐकतात लगेच, कारण की त्यांनासुद्धा कलर खेळायला तितकाच जास्त उत्साह असतो. आता जोपर्यंत म्हटलं तिची अंघोळ वगैरे होतीये, तोपर्यंत मग म्हटलं चला आपण हे जे सगळं आहे, तर ते म्हटलं आधी धुवून काढूयात, जेणेकरून तिचंसुद्धा आवरून होईल. आणि एक तर सकाळपासून तिने काहीच खाल्लेलं नव्हतं आणि तिला भूकसुद्धा खूप जास्त लागलेली होती. त्याच्यामुळे मग तीसुद्धा लगेचच अंघोळ करण्यासाठी गेली. आता झाडांना आहेत ना 4-5 दिवस अजिबातच पाणी नव्हतं. इथेच ना आम्ही छोटे कुंड्यांमध्ये रोप लावलेले आहेत. त्यांना पाणी घालायला सुद्धा पाणी नव्हतं, कारण की विहिरीवरती थोडासा प्रॉब्लेम झाला होता मशीनचा, त्याच्यामुळे पाणीच नव्हतं. त्याच्यामुळे जो कंपाऊंडचा एरिया आहे ना, तो सुद्धा मी काही धुतलेला नव्हता. 5-6 दिवसातून एकदा आज मी हे जे आहे ते क्लीन करायला घेतलेलं होतं. तसं तर इतर वेळेस मग 2 दिवसातून एकदा किंवा मग 3 दिवसातून एकदा हे सगळं जे आहे ना, तर ते मी क्लीन करून घेत असते. पण पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग पाणी वाया घालवण्यात सुद्धा काहीच अर्थ नसतो. आणि आता कितीही आपल्याला दिसलं की खराब वगैरे झालेलं आहे, तरीसुद्धा आपण ते काही क्लीन वगैरे करू शकत नाही, कारण की पाणीच नव्हतं. मग जेवढं होईल तेवढं झाडून वगैरे काढून आम्ही घेत होतो, पण पाणी वगैरे मारता येत नव्हतं. आता पाणी वगैरे मारलं ना, की कसं ते जे गठ्ठू आहेत ना, तर ते थोडेसे शाईन वगैरे करतात आणि ते एकदम असे क्लीनसुद्धा होतात. आता पाण्याने नाही ना मारलं त्याच्यावरती, की मग ते तसेच खराब किंवा खूप जास्त धूळ झाल्यासारखं सुद्धा दिसतं ते. त्यामुळे मग ते पाणी वगैरे मारल्यानंतर तर खूपच जास्त छान वाटतं. सगळं आधी क्लीन केलं, त्यानंतर दुपारचं छान असं जेवण केलं आणि मग थोडा वेळ आरामसुद्धा केला. आता जीविका दिवसभर इतकी जास्त दमलेली होती ना कलर खेळून, की तिलासुद्धा दुपारी कधी झोप लागली तिलाच समजलं नाही. तसं तर ती कधी दुपारचं म्हणजे झोपतच नाही. दुपारची झोप हा प्रकारच तिला नाही आहे. ती दिवसभर कंटिन्यू खेळत म्हटलं ना तरीसुद्धा राहू शकते, पण झोप मात्र तिला काही लागत नाही. पण कलर खेळायचा ह्यानेच ती सकाळी इतक्या जास्त लवकर उठलेली होती ना, की तिला अजिबातच लक्षात राहिलं नाही, की आपली झोपच झाली नाही आहे म्हणून. आणि मग तीसुद्धा लवकरच उठलेली होती, त्याच्यामुळे दुपारी मग तिचीसुद्धा छान अशी झोप झाली आणि मग माझीसुद्धा थोड्या वेळ झोप झाली, कारण की आज काम आवरण्याच्या गडबडीत मी इतकी जास्त होते ना, की मग मला असं होत होतं, की कधी सगळं मी आवरून घेते अशा पद्धतीने. आणि मग दुपारी छान असा आराम केला. त्यानंतर 4 वाजता छान अशी फ्रेश झाले आणि मग कपडे वगैरे जे आहेत ते सुकलेले होते. आणि आज आहेत ना डबल कपडे धुण्यामध्ये होते, कारण की सगळेजण कलर वगैरे खेळलेले होते. आणि मग जीविकासोबत बाहेर गेले, तर तिने सुद्धा माझ्या अंगावरती कलर टाकलेला होता. त्याच्यामुळे प्रत्येकाचे 2-2 जोड जे आहेत ते धुण्यासाठी होते आज. त्यामुळे कपड्यांचा पसारासुद्धा जास्त होता. तर चहा ठेवलेला होता, तर म्हटलं चला चहा ठेवायचा आहे त्या वेळेमध्ये जोपर्यंत उकळतोय तोपर्यंत म्हटलं आपलं कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेऊयात, म्हणजे एक काम जे आहे ते आपलं हलकं होईल. आता दुपारी झोप झाल्यानंतर छान असं फ्रेश वाटत होतं, कामाला सुद्धा एनर्जी आल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मग लगेचच मी इथे घड्या वगैरे सुद्धा घालायला घेतल्या आणि कपड्यांचा पसारासुद्धा खूप जास्त होता, तर म्हटलं आधी तो आवरून घेऊयात. आणि त्यानंतरनं मग म्हटलं चहा वगैरे झाला, की मग चहा घेता येईल. तर आता इथे सगळे कपडे वगैरे जे आहेत ना, तर ते घड्या वगैरे घालून ठेवले. तोपर्यंत मग जीविकाचं चाललेलं होतं बाहेर तिचा जो काही एक्झामचा अभ्यास असतो, तर ते करणं तिचं सुरू होतं. सध्या आता त्यांच्या एक्झाम येणार आहेत, त्याच्यामुळे मग थोडीशी तिची तयारी जी आहे तर ती सुरू आहे. तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.